श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. चला, मग आज आपण आपल्या नवीन कथेला सुरुवात करूया. एका गावात एक खूप प्रसिद्ध भटजी राहत होता. लोक त्याला पंडितजी म्हणून ओळखायचे. मोठं मंदिर, भरपूर पैसा, लोकांचा मान सन्मान, सगळं काही त्याच्याकडे होतं. पण त्याच्या मनात एक मोठा अहंकार होता. त्याला वाटायचं, माझ्याशिवाय ह्या गावात कोणाचं काही चालत नाही. त्याच गावात बाहेर एका जुन्या वडाच्या झाडाखाली एक साधा वृद्ध साधू राहायचा. फाटके कपडे, हातात जपमाळ आणि चेहऱ्यावर नेहमी शांत हास्य. गावकरी त्यांना स्वामी म्हणायचे. स्वामी कोणाकडून काही मागत नसत, पण ज्यांचं मन दुःखी असेल त्याला त्यांच्याजवळ बसलं की शांत वाटायचं. एक दिवस गावात मोठा दुष्काळ पडला. विहिरी कोरड्या पडल्या, शेती जळाली, जनावर मरू लागली. गावकरी मंदिरात जाऊन पंडितजींना म्हणाले, पंडितजी काहीतरी उपाय करा, देवाला प्रसन्न करा. पंडितजींनी मोठा यज्ञ ठेवला. हजारो रुपयांची तयारी झाली. गावकऱ्यांकडून पैसे घेतले गेले. सगळ्यांनी आशा धरली की आता पाऊस पडेल. यज्ञ सुरू झाला. एक दिवस गेला, 2 दिवस गेले, पण आकाशात एकही ढग आला नाही. लोक हळूहळू निराश होऊ लागले. त्याच वेळी एक लहान मुलगी आपल्या आईला म्हणाली, आई, त्या वडाच्या झाडाखाली बसणारे स्वामी ना, ते खूप चांगले आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊया. आईला आधी हसू आलं, पण शेवटी ती मुलगी हट्टाने स्वामींकडे गेली. स्वामी शांतपणे बसले होते. मुलगी त्यांच्याजवळ जाऊन म्हणाली, स्वामी, आमच्या गावात पाऊस पडत नाही. देव आमच्यावर रागावला आहे का? स्वामी हलकसं हसले. देव कधी रागावत नाही बाळा. पण माणूस जेव्हा अहंकारी होतो ना, तेव्हा तो देवापासून दूर जातो. मुलगी म्हणाली, मग पाऊस कसा पडेल? स्वामींनी आकाशाकडे पाहिलं आणि म्हणाले, जेव्हा गावातील लोक एकमेकांना मदत करतील, गरिबाला अन्न देतील आणि मनापासून देवाचं नाव घेतील, तेव्हा नक्की पडेल. ही गोष्ट गावभर पसरली. काही लोकांनी गरिबांना अन्न द्यायला सुरुवात केली. काहींनी तहानलेल्या जनावरांना पाणी दिलं. गावात पहिल्यांदाच लोक एकमेकांसाठी उभे राहू लागली. पण पंडितजींना हे सगळं आवडत नाही. ते रागाने म्हणाले, लोक आता त्या साधूकडे का जात आहेत? मी इतके मोठे यज्ञ करतो आणि ते एका फाटक्या माणसाकडे विश्वास ठेवतात. रागाच्या भरात ते थेट स्वामींकडे गेले.